चिकन घी रोस्ट। तुम्ही पण रोज एकच प्रकारचे चिकन बनवून कंटाळतला तर म्हणून मी घेऊन आली आहे चिकन घी रोस्ट। आता ज्यांना स्वयंपाकाची आवड असते तो दरवेळेस नवीन काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो, अशी मीही। तर नमस्कार मंडळी, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, राजश्री तपासे आहे। तर आता मी ब्लॉगिंग करते म्हटल्यास थोडंसं मध्ये काहीतरी घरगुती पण करून दाखवावे लागेलच, म्हणून मी आज तुमच्या सोबत क्लीनअप पण शेअर करणार आहे। तर इथे सर्वजण असे मस्त बसले, संडेचा दिवस होता त्यामुळे सर्व आवरून मी इथे आता करून घेणार आहे सँडविच। त्याआधी क्लीनअप करून घेणार आहे शनिवारी, तो नंतर व्हिडिओ दाखवते कारण सकाळचा टाइम म्हटल्यास आपण आधी याचा ब्रेकफास्ट दाखवूयात। काय झालं ना, सकाळीच मुलगा म्हणजे डुग्गू लेट उठला, रोचिष्णू आधीच उठला। तो म्हटला मम्मी मला बटर आणि ब्रेड दे। तर इथे मी सकाळी लवकर उठली होती, हे जाणार होते बदली मारण्यासाठी। तर सकाळी 6लाच उठली आणि सर्व आवरून घेतलं, म्हणजे जेवण वगैरे। त्यांना ऑमलेट दिलं, चपाती दिली। 1 2 3 स्टार्ट। त्यानंतर इथे मी आता टाकत आहे चवीनुसार मीठ तर पाहिजेच, आणि मीठ टाकल्यानंतर ती अशी स्टाईल करून दाखवली आहे जी एक कुक आहे ना, शेफ तो करतो तशी। आता इथे हळद संपली, मुद्दाम काय ना काय वेगळं होतं, जे की काय करायचं म्हटलं की असं एक्स्ट्रा होतं। तर हळद घेते नंतर, तर सध्या तात्पुरते आहे। तर इथे घेते आहे मिरची पावडर, जी की एव्हरेस्ट मिरची पावडर आहे। ती आवश्यकतेनुसार जसं मुलं तिखट खातील त्यांच्या आवडीनुसार आपण घेऊया। त्यानंतर मी इथे हळद टाकली, मिरची पावडर टाकली। तर हे याच्यामध्ये मस्त असं जिरे पावडर, धने पावडर टाकून घेणार आहे। तर इथे मी हक्का नूडल्स मसाला टाकून घेते, जे की मुलं आवडीने खातील आणि वेगळी टेस्ट होईल। मी असे वेगवेगळे मसाले टाकून ट्राय करते वेगवेगळं काहीतरी बनवण्यासाठी, असं नाही की ते मसाले त्यातच टाकायला हवे। तर याच्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात आहे म्हणून मीठ आधीच कमी टाकलं। त्यानंतर मी इथे कोथिंबीर चिरून छान अशी हिरवी टाकून घेणार आहे मस्त। आणि तो म्हणतो ना धनिया फेक के मारणे का, म्हणून असं मी फेक के मारून टाकला आहे। आणि त्यानंतर आता आपण मस्त असं फेटून घेणार आहोत। मी आधी बनवत होते, मला ना हे सँडविच बिलकुल आवडत नाही खरंच। मुलांना एवढे आवडतात की बस रे बस, म्हणजे डुग्गू असं बोलतो मम्मी मला एवढं आवडतं की बस रे बस। तर इथे मी तेल टाकून मस्त अशी करून घेते। तर हे तुम्ही घरी देखील बनवत असतात अशा प्रकारे। तर याच्यामध्ये इनोव्हेशन म्हणून आपण चीज वगैरे टाकू शकता, तर मी नाही टाकला यावेळेस, तुम्ही टाका। आणि अशा प्रकारे मी कटबीट करून मस्त अशी टाकते। तर कसं वाटलं हे ना ब्रेकफास्टची आयडिया, तर नक्की मला कमेंट कळूयात। आता क्लीनअप कडे कॅमेराने न करता बॅक कॅमेराने केला तर व्हिडिओ छान बनतात, म्हणून मी ट्राय केला पण अनसक्सेसफुल झाले, मला कळलंच नाही। आणि प्लस माझ्या घरात जागा तर तुम्हाला माहितीच आहे, तर व्हिडिओ तुम्ही पहा आणि एन्जॉय करा प्लीज। तर इथे मी तोंड क्लीन करून घेतलं होतं आणि छान फेस वॉश करून घेतला होता। आता त्यानंतर मी लावणार आहे ही एव्हरयूथची फेस मास्क, हे फेस स्क्रब। आणि अशा प्रकारे आपण सुंदर असं स्किनमध्ये पूर्ण असं क्लीन करून रब करून घेणार आहोत, जशी आपण कात्या साबणाने भांडे कसे घासतो तशी। आणि घस घासायचं, एवढं नाही घासायचं की पूर्ण पिंपल्स वगैरे सगळं रक्त निघावं, असं नाही। छान असं घासून घ्यायचं आणि सुंदर असं मसाज करायचा आणि थोडं पाणी मध्येच लावून द्यायचं, म्हणजे आपल्या फेसमध्ये छान असं पूर्ण टॅन निघून जाते। अशा प्रकारे स्क्रब करून घ्यायचं आहे हळूहळू, जे आपले लिप्स आहे ना त्यांना देखील, आणि छान असं डोळ्यांना, नंतर जे फॉरहेड वगैरे सगळीकडे असं लावून घ्यायचं आणि सुंदर असं फेस घ्यायचं, मानेला विसरायचं नाही आणि मानाला देखील लावायचं। आणि त्यानंतर हे आपलं फेस स्क्रब करून झालं आहे। थोडंसं पाणी घेऊन अजून करायचं, म्हणजे छान अशी होतं। आणि अशा प्रकारे तुम्ही असे देखील स्टीम घेतलं तरी चालतं।
आणि ते व्हिडिओ देखील मी आधी टाकला होता यूट्यूबवर, तर हाचा देखील करू शकता. आणि त्यानंतर मी थोडंसं आणि सगळं करून घेते मसाज वगैरे म्हणजे स्क्रबमध्ये. आणि त्यानंतर मी स्टीम करून घेणार आहे. स्टीमसाठी इथे मी स्टीमर गरम करण्यासाठी पाणी टाकून ठेवलं आहे आणि त्यानंतर मी इथं वाफ घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व फेसला तुम्ही मसाज करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ नीट नसेल दिसला तर नेक्स्ट टाइम मी पूर्ण बनवते, पण आता व्हिडिओ बनवलायच तर म्हटलं अपलोड करूया, जाऊ दे. तर इथे मी तोंडाने म्हणजे जे व्हॉइस ओव्हर करते त्याच्याने तुम्हाला कळतच असेल मी काय म्हणते ते. तर इथं आपण क्लीन करून घेतो आणि त्यानंतर स्टीम करून घेते. स्किन केअर मी शनिवारी केली आहे आणि रविवारी मी अपलोड करते. तर शनिवारीच का, कारण शनिवारी आपल्याला संडेला आपल्याला सुट्टीच असते, म्हणजे लेट उठायचं किंवा काय. मी रात्री शनिवारी क्लीनअप वगैरे करून घेते, ज्याने आपली सकाळी स्किन मस्त अशी तुकतुकीत हायड्रेट दिसते. त्यासाठी मस्त असं छान मी शनिवारीच करून घेते कधी देखील. तर तुम्ही नक्की ट्राय करून मला एकदा कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी इथे आता हे स्क्रब करून घेतलं होतं ना, त्याने स्टीम करून घेतली मी आता. आणि स्टीम केल्याच्या नंतर जे टॉवेल असतो ना, टर्किश टॉवेल, त्याने मी सगळं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून अप्पर डिरेक्शनला करते. आणि त्यानंतर तुम्हाला जर स्क्रब घ्यायचा असेल, जर तुमच्याकडे हे नसेल, म्हणजे हे तर असणारच आहे, जर तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे तर फ्लिपकार्टवर मिशोवर जे सर्कलमध्ये मिळतं ना रिमूव्ह, ते तुम्हाला दाखवते. जे मेकअप रिमूव्हल देखील आहे, ते घ्यायचं असेल तर तुम्हाला लिंक मी नक्कीच देते. खूप स्वस्त आणि मस्त आहे. त्यानंतर आपण कोणताही कोल्ड क्रीम लावून मसाज करून घेणार आहोत. नंतर मसाज केल्यानंतर हा शीट मास्क लावते. जर तुमच्याकडे नसेल शीट मास्क तर तुम्ही मेडिकलमध्ये एव्हर यूथ पील ऑफ मास्क मिळतो, तेही घेऊ शकता. जर ऑनलाईन हवं असेल तर लिंक देईल. तर हे मास्क आपण ठेवून देऊ फक्त 20 मिनिटात. मग त्याचं सिरमने मसाज करून झाला आपला क्लीनअप. तर चला आपण चिकन घी रोस्ट या रेसिपीकडे वळूयात. तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे. धनिया पावडर टाकून घेते. आता सर्दी झाले म्हणून आवाज तसा येत असेल तुम्हाला, तर धने पावडर टाकून घेते जास्त. आणि म्हणजे थोडेसे, कारण आपल्याला दही पेस्टमध्ये देखील टाकायचं आहे. त्यानंतर आता मी टाकणार आहे, इथे मी थोडेसे मसाले टाकले होते. आता मी थोडी जिरा पावडर देखील टाकून घेते. आणि आपल्याला याचा म्हणजे ना पूर्ण असं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणून मी थोडे व्हिडिओज तुम्हाला आता पोस्ट करत आहे. आता इथे लाल मिरची पावडर टाकून घेते आणि कांदा लसूण मसाला वगैरे मी दहीमध्ये टाकणार आहे. तर त्यानंतर हे बाजूला ठेवून आता आपण घेणार आहोत दही. आणि दहीमध्ये टाकला आहे कांदा लसूण मसाला, धनिया पावडर आणि आता हे मिरची पावडर टाकून घेते. त्यामध्ये देखील टाकले आहे, तर तुम्हाला सांगते कारण शूट झालं नाही त्यामुळे. तर इथे मी जिरा पावडर टाकून घेणार आहे आणि अचूक प्रमाणात तुम्ही टाका. मी मेजरमेंट देईनच म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यानंतर हे मस्त असं फेटून घेणार आहोत आपण, मिक्स करून घेणार आहोत. आणि छान असं मिक्स झालं ही आपल्याला आपल्या चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे अशा प्रकारे चिकन आधी मिक्स करून घेऊ आपण. लिंबू वगैरे टाकून घेणार आहोत. तर मी माझे व्हिडिओज कोण कोण पाहतात, कोणाकोणाला आवडतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इथे मी आता कसुरी मेथी टाकत आहे आणि त्याने खूप छान स्वाद येतो. आणि त्यानंतर मी अशी लिंबू टाकणार आहे. अर्धा लिंबू मस्त असा पिळून घेणार आहे. मी काय म्हणते की ना, आपण व्हिडिओज बनवतात पण अपलोड करताना खूप प्रॉब्लेम होतो, खरंच खूप प्रॉब्लेम होतो. असं मी व्हिडिओज बनवते तेव्हा पण मला प्रॉब्लेम होतो. माझं घर छोटं वगैरे आहे, होईल कधीतरी मोठं, त्याच्यामध्ये मी व्हिडिओज वगैरे टाकेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल, कधीतरी होईलच खरंच. आणि असं मी स्वतः बोलते सारखी. आणि त्यानंतर मला असं वाटतं की हे माझ्यासाठी हार्डवर्कचा म्हणजे दिवस आता आहेत, की मी आता मेहनत केली तर नंतर कधी सक्सेस होईलच. कोण कोण माझे व्हिडिओ बघतात आणि कोणाकोणाला आवडतात ते नक्की मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. कारण मला तुमचा म्हणजे तुमचे
काय तुम्हाला आवडतं आणि काय नाही आवडत ते मला कळतच नाही आणि त्यानुसार मी व्हिडिओ टाकत जाईन। आता इथे मी आता कढई ठेवली आहे गरम करायला, त्यामध्ये टाकत आहे हे लाल मिरची, लवंग आणि मेथी थोडीशी, तीळ आणि धने आणि आपलं ते मोठी इलायची अशी टाकून मस्त अशी थोडीशी भाजून घ्यायची आहे, जास्त लालसर करायचं नाही। आणि अशा प्रकारे भाजून ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मिक्सरला वाटून घेते। तर इथे मी तूप गरम केलं आहे, तर इथे तूप गरम करून मी डायरेक्ट चिकन मॅरिनेटमध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही चिकनमध्ये डायरेक्टली कच्चं म्हणजे आपण चिकन आणतो ना डायरेक्टली फ्राय करून घेतलं असं मॅरिनेट तरी खूप छान होईल, पण अशा प्रकारे मी वेगळं केलं आहे। खरंच खूप बिलकुल वास वगैरे बिलकुल येत नव्हता आणि छान असं झालं होतं। तर इथे असे मसाला मी वाटतं जी काही टेस्ट येते ना ती या मसाल्यामुळेच येते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशा प्रकारे छान असा मसाला टाकून एकदा चिकन असं नक्की बनवून पहा। त्यानंतर हे मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि मॅरिनेट न करता डायरेक्टली मी करायला घेणार आहे। तर इथे मिक्स करून घेतला आहे। आता त्यानंतर कढईमध्ये मी ते तूप टाकत आहे आणि अंदाजेच मी तूप टाकते। त्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकून कांदा टाकणार आहे। 2 मोठे कांदे घ्यायचे आणि असे स्लाइस कापायचे। आता कांदा लाल होण्यासाठी मीठ टाकलं आहे थोडंसंच, त्यानंतर मस्त असं लाल झाला आहे कांदा। त्याच्यानंतर हे चिकन टाकायचं आहे आणि चिकन मस्त त्याच्यामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि अशा प्रकारे असं फ्राय करून घेतलं आहे मी। तर त्याच्यानंतर असा कलर चेंज होतो। आता ही टेस्ट वाढण्यासाठी आता हे चिकन अशा प्रकारे झालं आहे, तर मी इथे टाकणार आहे हिरवा मसाला, ज्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर असणार आहे। अशा प्रकारे टाकून छान असं मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी म्हणजे ना छान असं शिजलं। इथे मी आता हे मिक्स करून घेते आणि छान असं शिजायला ठेवायचे झाकून। जोपर्यंत चिकन होतंय तोपर्यंत आपण दुसरं काही करूया। तर मी आवरून घेते आणि अशा प्रकारे झालं आहे माझं चिकन। मी मुलांचं आवरून घेतलं आहे। त्यानंतर आता इथे हे चिकन अशा प्रकारे झालं, खूप सुंदर आणि टेस्टी झालं होतं। एकदा नक्की 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 ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालं होतं। आणि त्यानंतर हे अशा प्रकारे झालं होतं। तर बाकीचं चिकन असं मी काढून घेते, जे की घी रोस्ट झालं होतं ते, आणि त्यामध्येच तूप टाकून घेणार आहे आणि अशा प्रकारे झालं आहे। त्यात मी आता हे ऑइल जास्त तूप निघलं त्यामध्ये मी टमॅटो प्युरी टाकून घेते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं, जे की मिश्रण होतं त्या मॅरिनेटमधलं, आणि इथे अद्रक, लसूण आणि खोबरा याची पेस्ट बनवली होती, हिरवा मसाला, आणि ते मी टाकून घेते ना, थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे। अशा प्रकारे आपली ग्रेव्ही झाली आहे आणि ही पण ग्रेव्ही देखील खूप छान झाली होती। आता इथे मी सर्व झालं आहे। आता इथे मी प्लेटिंग करून घेते आणि अशा प्रकारे ही रेसिपी झाली होती। तर सर्व घर आवरून मी काम करून घेतलं होतं। किचन वगैरे खूप घाण झालं होतं आणि मला घाण खूप म्हणजे किचन पटकन घासू वाटतं, तर जेवण करायच्या आधीच मी किचन वगैरे घासून घेतलं आणि त्यानंतर मी जेवण केल्यानंतर भांडी घासली। तर अशा प्रकारे हे सर्व क्लिनिंग करून